नमस्कार शेतकरी बांधवांनो, ज्ञानगंगा चॅनलमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे. राज्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील 2 अटी हटवण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर फडणवीस यांनी अट रद्द करत असल्याचं सांगितलं. यात महात्मा फुले कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंत लाभ मिळणार होता आणि प्रोत्साहनपर अनुदान मिळणाऱ्यांना 2026-27चं पीक कर्ज भरण्याची अट घातली होती. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की कर्जमाफीच्या निर्णयासाठी आम्ही 2029पर्यंत थांबू शकलो असतो. आम्ही सर्व निवडणुका जिंकल्या आहेत, कोणतीही निवडणूक बाकी नाही, पण आम्ही तसं केलं नाही. शेतकरी अडचणीत असेल तर त्याला कर्जमाफी द्यायला हवी, म्हणून आम्ही कर्जमाफीचा निर्णय घेतला आहे. कर्जमाफीच्या योजनेत 50,000ची अट काढून टाकण्याची मागणी होती. ती अट काढल्यास 4 ते 5 हजार कोटींचा बोजा सरकारच्या तिजोरीवर येईल, पण त्यापेक्षा बँकाच्या शिस्तीचा मुद्दा होता, म्हणून अट घेतली होती. मात्र आता ही अट रद्द केली आहे. याशिवाय प्रोत्साहनपर अनुदानासाठी असलेली 2026-27चे पीक कर्ज भरण्याचा नियमही वगळण्यात आल्याची माहिती फडणवीस यांनी सभागृहात दिली आहे. फडणवीस म्हणाले की सातत्याने या संदर्भात अटी शर्ती आहेत अशी मागणी होती. महायुतीचे सर्व आमदार भेटले आणि त्यांनी 50,000ची अट काढून टाकण्याची मागणी केली. अट काढल्यानं 3-4 हजार कोटीचा भुर्दंड येईल, पण शिस्तीचा भाग म्हणून आणली आहे. 1 लाखापर्यंत नेली तर 2 लाखच शेतकरी राहतात, ज्यांना फायदा मिळत नाही. तरीही 2 लाख शेतकऱ्यांना का सोडायचं? त्यामुळे ही आर्थिक शिस्त सांगत होतं. आमदारांनी व्यापक विचार सांगितला. मी त्यांचा विचार मान्य केला. पहिल्यांदा राज्य सरकारने असा निर्णय घेतला आहे. 50,000ची अट काढून टाकली असल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. जर तुम्हाला शेतीविषयी अशीच नवीन माहिती जाणून घ्यायची असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.